काय वाच काय करता तू उघडा ना नाही काय करता तुम्हाला इकडे द्या बसलं असलं बघ तू उघड दे नाही मिरचीचं का इकडं काय ग स्वयंपाक करते काय? हा स्वयंपाक चाललंय तुझं झालं का माझं तर झाला. काय ग चुलीवर करून राहिली? ते गॅस संपलाय ना मग पुढे चालल्या 2-4 दिवस झाले. गॅस संपला? हा दुसरा नाही भरून ठेवला का? दुसरं कुठे एकच आहे ना आमच्याकडे एकच टाकी का हा एकच बाया आमच्याकडे 4 टाके आहे. 4 आहेत मग चांगलं आहे ना बाई. आणि काय भाऊजी कामाला नाही जाते हो तुम्ही नुसते घरी दिसताय मला. अहो लय दिवस झालं काम बघतोय पण कामच सापडा नाही. ते पहिलं काम होतं ना ते त्यांचं सुटलंय त्याच्यामुळे ते घरी आहेत. दुसरं बघायचं ना आमच्या यांनी ना आमच्या कंपनीत बंद पडली हो. पण तरी पण त्यांनी लगेच दुसरी कंपनी बघितली आणि पहिले तर फक्त 40,000 होते आता त्यांना 60,000 रुपये पगार आहे. खरंच काय हा चांगलं चालू असं नाही का नाही मग तुमचं बाया आले चांगलं चाललंय आमचं. आणि माझ्या नवऱ्याने मला तोळ पण केलं केवढं मोठे म्हणजे बांगड्या केला नथ केली गळ्यात लय केलं घरी ठेवलं येत आमच्या घरी तू तर येतही नाही आजकाल. नाही येते ना थोड्या वेळाने येते मला बघायची मी येते बघायला तू काय त्या वहिनीसोबत कामाला जाते काय वावरात? हा जाते आता आपली जवळच आहे म्हटल्यावरती घरी पण बसून बोर होते ना मग जाते आपली एकीला दोघी बरं आहे, मी नाही जात बाई कुठं आमचे हे म्हणतात तू फक्त घरीच बसून राह बाई. बाया किती काळजी करतात माझी. नाही ग हे पण ह्यांना पण नाही आवडत मी बाहेर कामाला गेलेले मग पण कसं आहे आता मलाच नाही करमत कोणी नसतं पण ना दिवसभर घरी म्हणून जाते मग हा का बरं आहे बाई. पण मग माझं कसं मानावर म्हणतो उन्हात नाही जायचं इकडं नाही जायचं तिकडं नाही जायचं. हा ना. बरं जाऊ दे मी आता निघते मग तेवढं तुझं झाल्यावर मग ये माझ्या घरी तुला मी किती तोळे केले दाखवते ना. येते ना हा, बरं चल येऊ का? जाऊ द्या तिचं बोल नाही ना लय तुम्ही मनाला लागून नका घेऊ तुझ्यासारखी समजदार बायको भेटली ना हीच माझं नशीब आहे. मी समजूतदार कशामुळे माहिती का कशामुळे? कारण तुम्ही तसे आहेत, तुम्ही विश्वास आहेत माझा तुमच्यावरती विश्वास पण आहे तेवढाच आज नाही उद्या तुम्ही कामाला लागणारच आहेत ना आता पहिलं काम सुटलं त्याला आपण काय करणार आहे का आता ती कंपनी बंद पडल्या तर माझी काय चुकी नव्हती काय करणार. हा मग ठीक आहे ना मी म्हणते ना लागण आज नव्हते तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेत जाऊ पण मी आहे का मी घेते कोणतं टेन्शन आपलं काय नाही रे पण बाहेरच्या माणसाचं येऊन बोलून गेला वाईट वाटतं. बाहेरच्यांना तेवढंच काम असतं आणि बाहेरच्या लोकांचं आहे ना लय मनावरती घ्यायचं नसतं माहिती का तुम्हाला आता त्या मला एक वहिनी गोष्ट सांगा येऊ द्या ती बाहेरचं आपलं घर चालवणार आहे का येऊन काय करणार आहे शेवटी येऊन फक्त 4 शब्द बोलून जाणार आहे ना नाही पण असं कुणी बोललं थोडं मनात वाटतं कस तरी. हा तेच तुला पण नाही वाटत असेल मला वाटतं. मला काहीच वाटत नाही कारण आहे ना माझा बाहेरच्यांपेक्षा घरच्यांवरती जास्त विश्वास आहे कळलं का आणि हा. बाहेरचे आपल्या आडी अडचण आली ना बाहेरचे आपल्याला येत नाहीत नाही. घरचेच असतात किती केलं तरी हाय ही दिवस आहे ही निघून जाते ना पण तोपर्यंत फक्त साथ सोडू नको. मग मी तुम्हाला सांगते काय तुम्ही काय करा आता जावत नाही का रे आपल्याला बोलवलं होतं ना त्या कामाला बघायला कुठेतरी तुम्हाला चल तुम्ही जाऊन तोपर्यंत घेऊ उरकून घेतलं काम असते बघून तुम्हाला आली जेवण करू आपण. जाऊ दे बाई त्या माणसाला आहे ना एकदाचं काम भेटलं म्हणजे माझा पण घोर जाईल नाहीतरी ना आजूबाजूच्या लोकांनी ना नुसतं टेन्शन द्यायचं काम केलेलं आहे धड त्याला नीट खाऊ द्याय धड मला नीट खाऊ द्याय पहिलं होतं चांगलं चाललेलं ते शेजारच्यांना बघू वाटलं नाही आणि आता असे दिवस आले तर लय येतं प्रत्येक जण पटक्याने बघायला